दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दीप अमावस्ये दिवशी आपल्याला एक दिवा आवर्जून एका ठिकाणी लावायचा आहे। एका ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दिवा आपण त्या ठिकाणी लावणार आहोत। हा दिवा कसा लावायचा, त्याचबरोबर आपल्याला काय सेवा त्या दिवशी करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। 4 ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे। या दीप अमावस्ये दिवशी आपण आपल्या घरातील सर्व काही दिवे आहेत यांचे पूजन करत असतो। त्याचबरोबर आपण आपल्या मुलांचे औक्षण देखील त्या दिवशी करत असतो। मुलांच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी आपण आवर्जून हे औक्षण करायचं आहे। पण आपल्याला या दिवशी एक सेवा आणि आपल्याला ऋणांमध्ये मुक्त होण्यासाठी एक दिवा अजून एक लावायचा आहे। आता आपण जे दिवे बनवणार आहोत ते कशा पद्धतीने बनवायचे, कशा पद्धतीने मुलांचे औक्षण करायचे आहे, दीप पूजन कशा पद्धतीने करायचे आहे, याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे। त्या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा। आता जे दिवे आपण बनवणार आहेत दीप प्रज्वलित करण्यासाठी, दीपपूजन करण्यासाठी, ते गव्हाच्या कणकेचे असणार आहे, ते वेगळे बनवायचे आहे। पण जे दिवे आपण आता जो एकच दिवा बनवायचा आहे हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे, हा आपल्याला वेगळा बनवायचा आहे। यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, हळद घालायचं नाही, फक्त कणकेचा दिवा बनवायचा आहे। एकमुखी दिवा बनवला तरी चालेल, एकमुखी दिवा बनवायचा आहे, पण हा वेगळा बनवायचा आहे। याची कणिक देखील आपल्याला परत वापरायची नाही किंवा थोडीशी राहिली म्हणून ती टाकून देखील द्यायची नाही। छोटाच गोळा बनवा, त्याची जी काही आहे तो दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा दीप अमावस्ये दिवशी आपल्या घराच्या बाहेरील दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा आपण कशासाठी लावतोय हे सर्वप्रथम लक्षात घ्या। जे आपले पूर्वज आहेत त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे। हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। खाली एखादी फरशी घ्या किंवा प्लेट घ्या, थोडेसे तांदूळ टाका, त्याच्या ठिकाणी आपल्याला हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे, फूल ठेवायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। थोडंसं पाणी जरी ठेवला तरी काही हरकत नाही। हे आपल्या पितरांसाठी आपण हे ठेवणार आहोत, कारण आपल्याला पितृऋणातून मुक्त होणं फार गरजेचं आहे। जेव्हा आपल्याला पितृदोष सांगितला जातो तर आपल्याला पितृसेवा ही करावीच लागते आणि आपल्याला पितृदोष होऊ नये म्हणून आपल्याला पितरांची सेवा देखील रोज केली पाहिजे। तर हे दीप अमावस्ये दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी हा दिवा आपल्या घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही घरामध्ये चिमण्यांना किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला तरी काही हरकत नाही। तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती हा दिवा ठेवला तर तिथे चिमणी वगैरे खाऊन जातात, किंवा नसेलच तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हा दिवा प्रवाहित करायचा आहे। आता सर्वप्रथम लक्षात घ्या, हा दिवा लावल्यानंतर आपल्याला हा तिन्ही सांजेच्या टायमिंगला लावायचा आहे, म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळाच्या टाईममध्ये। हा दिवा लावल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून नित्यसेवेच्या पुस्तकामधील पितृस्तुती याचे आपल्याला पठण करायचं आहे। कारण ही जी सेवा आहे ही सेवा आपण आपल्या पितरांसाठी करतोय, त्यांचे आभार मानतोय की तुम्ही जे आम्हाला दिलात, तुमचे जे काही कृपा आशीर्वाद आहेत ते सदैव आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर राहू दे, अशी प्रार्थना आपण आपल्या पितरांना करायची आहे। त्यांना यामुळे सद्गती मिळते, मुक्ती मिळते, हे तितकंच खरं आहे। त्यामुळे ही सेवा दीप अमावस्ये दिवशी आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे आणि घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा मात्र आपल्याला नक्की आपल्या पितरांसाठी लावायचा आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।